तर दूध व्यवसाय बंद पडण्याचं कारण नेहमी सरकार, बाजार किंवा दुष्काळ नसतो. कधी कधी आपल्याच 5 चुका असतात. आज बदललंय खाद्य व्यवस्थापन, आज बदललंय जातीची निवड, आज बदललंय दुधाची गुणवत्ता, आज बदललंय खर्चावरचं नियंत्रण, आज बदललंय तंत्रज्ञान. कर्ज व्यवसाय वाढवतं, पण चुकीचं कर्ज व्यवसाय बंदही करू शकतं. दुधाचे दर कमी, चारा महाग, हप्ता सुरू आणि मग ताण. जास्त जनावरं म्हणजे जास्त नफा असं नसतं, जास्त व्यवस्थापन लागतं. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत 5 चुका ज्यामुळे दुग्ध व्यवसाय बंद पडतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या गावात तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांनी 2 गायी घेऊन सुरुवात केली आणि आज 50 जनावरांपर्यंत पोहोचले. पण काही लोक 10 जनावरं असूनही व्यवसाय बंद करतात. असं का होतं? कारण बहुतेक वेळा दुग्ध व्यवसाय दुष्काळामुळे नाही, बाजारभावामुळे नाही, तर स्वतःच्या काही चुकीच्या निर्णयामुळे बंद पडतो. आज आपण बोलणार आहोत त्या 5 मोठ्या चुका ज्या हजारो शेतकरी नकळत करत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची चूक अशी आहे जी अनेक लोक मान्यच करत नाहीत. चूक नंबर 1, जनावरांची संख्या वाढवणं पण हिशोब न ठेवणं. मित्रांनो, सुरुवातीला व्यवसाय चांगला चालतो, मग विचार येतो 2 आहेत 5 घेऊ, 5 आहेत 10 करू. पण प्रश्न असा आहे की दररोज किती खर्च होतो हे माहिती आहे का? चारा असेल, खाद्य असेल, औषध उपचार असेल, लाईट असेल, मजुरी असेल, पाणी असेल, गाई भरवण्याचा म्हणजे कृत्रिम रेतनाचा खर्च असेल, त्याचा देखभालीचा खर्च असेल. अनेकांना फक्त दुधाचे पैसे दिसतात हो. उदाहरण जर बघायचं झालं, जर 10 जनावर आहेत आणि दररोज 8,000 खर्च होत असेल, पण उत्पन्न 7,000 असेल, तर तो व्यवसाय नाही, तो नुकसानीचा भाग आहे. मग यासाठी उपाय काय? रोजचा खर्च वहीत लिहा, प्रति लिटर दुधाचा खर्च काढा, महिन्यातून एकदा नफा तपासा. मित्रांनो, जास्त जनावरं म्हणजे जास्त नफा असं नसतं, जास्त व्यवस्थापन लागतं. चूक नंबर 2, स्वतःचा चाऱ्याचा प्लॅन नसणं. आज दुग्ध व्यवसायातील सर्वात मोठा खर्च कोणता? चारा. अनेक लोक वर्षभरासाठी नियोजन करत नाहीत. पाऊस चांगला असेल तेव्हा ठीक, पण कमी झाला की हिरवा चारा संपतो. बाजारातून महाग चारा विकत घ्यावा लागतो. परिणामी दूध उत्पादन कमी होतं. मग लोक म्हणतात व्यवसाय बंद पडला. खरं कारण काय? चारा नियोजन नव्हतं. यासाठी उपाय काय? वर्षभराचं चाऱ्याचं कॅलेंडर बनवा, सायलेज तयार करा, कोरडा अधिक हिरवा अधिक संतुलित आहार मिळवा, कमी उत्पादक जनावरांची वेळेवर निवड करा. चूक नंबर 3, दूध देत नाहीत तरी जनावर ठेवणं. हा भावनिक विषय आहे. काही लोक म्हणतात हे जनावर जुनं आहे पण विकणार नाही. पण व्यवसायात निर्णय भावनेने नाही, आकडे घेतात. जर दूध कमी, उपचार जास्त, खाणं जास्त, तर विचार करावा लागतो. नाहीतर चांगली जनावरही अडचणीत येतात. स्वतःला प्रश्न विचारा, हे जनावर माझ्यासाठी काम करतंय का, की मी त्याच्यासाठी काम करतोय? चूक नंबर 4, कर्ज घेऊन व्यवसाय वाढवणं. काही लोक सुरुवातीलाच शेड असेल, मशीन असेल, जनावरं मोठी मोठी आणणं, उपकरणं घेणं, सगळं कर्जावर घेतात. पहिलं काही महिने ठीक चालतं, नंतर दुधाचे दर कमी, चारा महाग, हप्ता सुरू आणि मग ताण. यासाठी उपाय काय केला पाहिजे? टप्प्याटप्प्याने वाढ करा. या प्रवाहात टप्प्याटप्प्याने या, नंतर विस्तार करा. एक नियम लक्षात ठेवा, कर्ज व्यवसाय वाढवतं, पण चुकीचं कर्ज व्यवसाय बंदही करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची चूक नंबर 5, शिकणं बंद करणं. ही सर्वात मोठी चूक आहे. पूर्वी चालायचं ते आज चालेलच असं नाही. आज बदललंय खाद्य व्यवस्थापन, आज बदललंय जातीची निवड, आज बदललंय दुधाची गुणवत्ता, आज बदललंय खर्चावरचं नियंत्रण, आज बदललंय तंत्रज्ञान. जो शिकतो तो टिकतो, जो म्हणतो आम्हाला सगळं माहिती आहे तो मागे पडतो.
निष्कर्ष जर बघितला तर दूध व्यवसाय बंद पडण्याचं कारण नेहमी सरकार, बाजार किंवा दुष्काळ नसतो. कधी कधी आपल्याच पाच चुका असतात. हिशोब न ठेवणं असेल, चारा नियोजन नसणं असेल, कमी उत्पादक जनावर असतील हे ठेवणं असेल, जास्त कर्ज घेणं असेल आणि शिकणं बंद करणं. यापैकी तुमच्याकडून कोणती चूक झाली आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असा वास्तववादी दुग्ध व्यवसायाचा कंटेंट जर तुम्हाला पाहायचा असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये, उद्याच्या भागामध्ये एक वेगळी माहिती घेऊन. नमस्कार.